वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूरच्या प्रत्येक निवडणुकीचे मतमोजणी केंद्र म्हणून विख्यात असलेले रामवाडी गोडाऊन सध्या विविध कारणांनी सील करण्यात आलं आहे। त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी इतिहासात प्रथमच रामवाडी गोडाऊन शिवाय 7 वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे। महापालिका असो अथवा लोकसभा, विधानसभेची मतमोजणी रामवाडी गोडाऊन मध्ये घेतली जात असे। मात्र यंदा विधानसभा निवडणुकी संदर्भातील काही उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे। त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानं रामवाडी येथील गोडाऊनमध्ये त्या निवडणुकीची मतदान यंत्र न्यायालयाच्या आदेशान्वये ठेवण्यात आली आहे। त्यामुळे रामवाडी गोडाऊन सील आहे। न्यायालयाच्या आदेशाशिवाय सदर मतदान यंत्रे हलवता किंवा उघडता येणार नसल्यानं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कमी वर्दळीच्या 7 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं निवडलेला आहे। महापालिका आयुक्तांनी या संदर्भात पर्यायी जागांचा आढावा घेत 7 ठिकाणांचा प्रस्ताव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 7ही ठिकाणच्या इमारतींमध्ये प्रशस्त जागा, पार्किंग, प्रवेश निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी बाबींचा विचार करण्यात आलेला आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रावर नेते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असते। त्यामुळे शहरातील गजबजलेल्या भागापासून दूर कमी वर्दळीच्या ठिकाणी मतमोजणी केंद्र असावे असा विचार पुढे आलाय। त्यानुसार शहराच्या विविध भागातील कमी वर्दळीची, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम, अन्य सोयी सुविधांनी युक्त अशी 7 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।